नमस्कार मंडळी, नवरात्रीच्या पुन्हा एकदा नवीन शुभेच्छा. विशेष सांगायचं म्हटलं तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल. विशेष म्हणजे नवरात्रोत्सव चालू आहे आणि सगळेजण आपण उपवास करतोय. उपवास करायला पाहिजे, काय हरकत नाही. पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्या वयाला झेपेल अशा पद्धतीने उपवास करणं गरजेचं आहे. जेणेकरून हे एवढं का बोलावं लागतंय, कारण काल हॉस्पिटलला एक आजी आल्या होत्या, ज्या सकाळी 3 वाजता उठलेल्या आणि बरोबर 12 वाजता हॉस्पिटलला आलेल्या. त्यांचा बीपी हिट झालेला, बीपी वाढलेला, त्याच्यामुळं चेहरा वगैरे पूर्ण सुजलेला. सांगायचा विषय एक की त्यांनी सकाळी 3 वाजल्यापासून उठल्यापासून 12 वाजेपर्यंत काहीच खाल्लेलं नव्हतं. उपवास करायला पाहिजेत, पण उपवासाला जे चालतं ते खाणं तरी गरजेचं आहे. नाहीतर मग त्याचे असे साईड इफेक्ट होऊ शकतात. एखादा घरी कोण नसेल तर बीपी वाढून हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त वाढू शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि जर तुमच्या घरात असं कोण एवढं उपवास पाळत असेल त्याला घराच्या बाहेर पाठवू नका, जेणेकरून कोणती हानी होणार नाही. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. उपवास पण करणं गरजेचं आहे, पण स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन उपवास करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा सर्वांनी काळजी घ्या. उपवास करत असाल तरी सुद्धा त्या उपवासाच्या ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या खा. चला तर मग पुन्हा एकदा नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला चांगल्या शुभेच्छा. आनंद लुटा नवरात्री उत्सवाचा. थँक्यू सो मच.